नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिकवण बित्तम बातमीच्या 7च्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पाहूयात मुंबई, ठाणे आणि कोकणामधील टॉप 5 घडामोडी। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये विरोधकांच्या रडारवर असलेले मुख्य आरोपी म्हणून ज्यांचा उल्लेख होतोय असे वाल्मिक कराड यांनी मंगळवारी दुपारी पुण्यामधील सीआयडी कार्यालयामध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले। गेल्या 22 दिवसांपासून सीआयडीची 9 पथकं वाल्मिक कराड यांच्या मागावर होती, मात्र शेवटपर्यंत सीआयडीला वाल्मिक कराड सापडले नाहीत। अखेर वाल्मिक कराड यांनी वेळ आणि जागा ठरवून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। त्यानंतर लगेचच सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराड यांच्या चौकशीला देखील सुरुवात झाली। चौकशीनंतर वाल्मिक कराड यांचा ताबा बीड सीआयडी पथकाकडे देणार आहे असं सीआयडी पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांनी माध्यमांसमोर माहिती दिली आहे। आज सकाळी सुमारे 12:30च्या दरम्यान केज पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातलं त्याच्यातलं CR नंबर 638/2024 गुन्ह्यामधला फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सीआयडी मुख्यालय येथे हजर झालेला आहे। त्याला सीआयडी पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे। जुजबी त्याची थोडीफार चौकशी करून तदनंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अंमलदार जे आहेत आमचे बीड सीआयडी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेला आहे। पुढची प्रक्रिया काय असेल तेवढं पुढची जे सीआयडीचे DYSP आहेत जे ह्या गुन्ह्याचा तपास करतायत त्यांच्या ताब्यात संबंधित फरार आरोपीला देण्यात येईल। आज सुबह 12:30 के दरमियान केज पुलिस स्टेशन बीड जिला के CR नंबर 638/2024 ऑफेंस में जो फरार आरोपी वाल्मिक कराड वो अपने खुद से सीआईडी मुख्यालय पुणे पे हाजिर हो गए हैं। उनको हमने ताबे में लिया है और आगे की कार्रवाई के लिए उनको पहले उनकी थोड़ी पूछताछ करने के बाद आगे की कार्रवाई के लिए जो उसके आयो है तपास करने वाले श्री अनिल गुजर DYSP बीड यूनिट सीआईडी के उनके ताबे में लेने के लिए हमने उनको रवाना किया है। वाल्मिक कराड हे पोलिसांसमोर शरण आल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली। देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये राज्यातल्या जनतेला आश्वस्त केले होतं, कोणाचाही गुंडगिरी दादागिरी ही चालू देणार नाही। आरोपी कोणाशीही संबंधित असो त्याच्यावरती कारवाई केली जाईल आणि त्यानुसारच आता कारवाई होत असल्याने वाल्मिक कराड हे मजबुरीने शरण आले आहेत असं प्रवीण दरेकर यांनी मत व्यक्त केले। पाहूयात। सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यातल्या जनतेला आश्वस्त केलं होतं की कुणाची गुंडगिरी कुणाची दादागिरी चालू देणार नाही। आरोपी कोणी असो तो कुणाशी संबंधित असो कारवाई केली जाईल अशा प्रकारची भूमिका होती। त्याप्रमाणे सरकारने पोलीस खात्याने फासे आवळायला सुरुवात केली, त्यांच्या मालमत्ता जप्त करायला सुरुवात केली, त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात घेतलं, अगदी पत्नीला चौकशीसाठी बोलावलं। त्याच्यामुळे आता आपल्याला गत्यंतर नाही, पोलीस मुसक्या आवरून त्या ठिकाणी नेतील त्यापेक्षा सरेंडर झालेलं बरं या भावनेतनं पोलिसाच्या दबावाला मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची कठोर भूमिका बघून त्यांना सरेंडर व्हावं लागलं। आता तपासात त्या ठिकाणी वेग येईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि जे आरोपी असतील ज्यांच्यावर संशय त्या ठिकाणी घेतला जातोय त्याला त्या ठिकाणी कारवाई त्याच्यावर होईलच। नवी मुंबई शहरामध्ये यावर्षी सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली। यावर्षी साधारण 12,300 नागरिकांना गंडा घालत सायबर चोरट्यांनी तब्बल 270 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली, तर 2023 मध्ये 7,000 नागरिकांची सायबर चोरट्यांनी 67 कोटी रुपयांची फसवणूक केली होती। यामध्ये सर्वाधिक प्रकरण हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा देण्याचं आमिष दाखवून केल्याचं पाहायला मिळते। यावर्षी 40 ते 50 सायबर चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून सायबर गुन्हेगारी विरोधामध्ये जनजागृती करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली आहे।
की आपल्या भारतामध्ये जेव्हापासून ऑनलाईन बँकिंग आणि नेट बँकिंग ई वॉलेट सुरू झालेले आहेत तेव्हापासून सायबर गुन्ह्यांच्या मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत आहे। यासाठी नवी मुंबई ही काही त्यामध्ये अपवाद राहिलेला नाहीये। साधारणतः 2024 मध्ये आपल्या इथे 270 कोटीचा सायबर फ्रॉड झालेला आहे। त्याच्यामध्ये साधारणतः 12,300 लोकांची यामध्ये फसवणूक झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण 40 ते 50 लोकांना त्याच्यामध्ये अरेस्ट केलेलं आहे। मागच्या वर्षी साधारणतः 67 कोटीचा फ्रॉड पूर्ण आपल्या वर्षभरामध्ये झाला होता आणि त्याच्यामध्ये 7,000च्या आसपास लोकांची फसवणूक झालेली होती। म्हणजे यावर्षी साधारणतः 5,000 लोकांची जास्त फसवणूक झालेली आहे आणि आपण गेलेली मालमत्ता ही 67 कोटीवरून 270 कोटीपर्यंत गेलेली आहे। परंतु आम्ही याच्यामध्ये डिटेक्शनचं प्रमाणही वाढवलेलं आहे। आम्ही साधारणतः 40 ते 50 लोकांना याच्यामध्ये अरेस्ट केलेलं आहे। बऱ्याच लोकांना 41च्या नोटीस देऊन त्यांच्याविषयी पण इन्क्वायरी चालू आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठाणे पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवरती असल्याचं पाहायला मिळालं। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे। याचाच भाग म्हणून आज सकाळपासूनच वाहतूक पोलिसांच्या वतीने सिग्नलवरती उभे राहून नागरिकांना मद्य पिऊन गाडी चालवू नका असे संदेश देणारे बँड हातामध्ये बांधण्यात आले। मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळल्यास कारवाई केली जाईल अशी माहिती देखील पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांनी दिली आहे। 31 आहे त्यावर ट्रॅफिक विभागातर्फे वेगवेगळ्या पॉइंटवर आम्ही जे लोक रूल्स फॉलो करत नाही, ट्रॅफिकचे रूल फॉलो करत नाही, त्यांना रूल फॉलो करण्याबाबत आवाहन करत आहे। त्याचप्रमाणे कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नये, ज्याच्यामुळं त्यांच्या जीविताचं नुकसान होऊ शकतं, त्यांचं जीविताचं खेळलं जाऊ शकतं। त्याचप्रमाणे इतरांना सुद्धा इजा होते, त्यांचाही जीव जाऊ शकतो। त्यामुळं त्यांना आम्ही जागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सेफ्टी बेल्ट त्यांना देतोय। त्याचप्रमाणे जे ट्रॅफिक रूल आहेत ते त्यांना समजावून सांगत आहोत। यंदा ख्रिसमस आणि नववर्षाची सलग सुट्टी असल्यामुळे ह्याच सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये येत आहेत। कोकणामधील रायगडच्या समुद्र किनाऱ्यांना मुंबई, पुणे, नाशिक त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांनी पसंती दिल्याचं पाहायला मिळते। अलिबाग, नागाव, काशीद, मुरुड, दिव्यागर, हरिहरेश्वर अशा समुद्रकिनारी भागात पर्यटकांनी यंदा मोठी गर्दी केली। त्यामुळे रिसॉर्ट्स आणि हॉटेल बुकिंग मोठ्या प्रमाणात असल्याचं देखील पाहायला मिळतंय। गोव्याला असलेली गर्दी आणि होणारा जास्त खर्च वाचवण्याकरता अगदी मुंबईमधील पर्यटकांनी देखील नागाव समुद्र किनाऱ्यावरती पर्यटनासाठी पसंती दिली। त्यामुळे येथील हॉटेल्स, रिसॉर्ट चालक आणि समुद्रकिनारी असलेले छोटे मोठे व्यावसायिक यांना चांगले दिवस आल्याचं पाहायला मिळतंय। मी पुण्यावरनं आलोय। आम्ही ॲक्च्युली वर्षातली एक ट्रिप इथे काढतोच। आम्हाला कोकण प्रचंड आवडतं। कोकणासारखं सौंदर्यच कुठं नाही। आता आम्ही 8 दिवसासाठी इथे स्टेला आहोत। खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप, की काही नसतं, पण तरी सुद्धा अलिबाग किंवा मुरुड अशा गोष्टी आवडतात। कोकण इज बेस्ट, सुंदर आहे, प्रश्नच नाहीये। स्वर्ग। मी वसईवरनं आलेली आहे। वसईत सुद्धा बीच आहेत, पण मला अलिबागचा बीच फार आवडतो, त्यामुळे आम्ही येतच असतो इकडे। आणि आता 8 दिवस सुट्टीच आहे स्कूलला, म्हणून आम्ही आलेलो आहे। इथे फिरण्यासारखं बरंच आहे, एकतर बीचेस आहेतच आणि रिसॉर्ट वगैरे, खूप मजा येते इकडे, म्हणून मला इकडे यायला आवडतं। आणि आता मी 31 पर्यंत इकडेच आहे। वित्तम बातमीच्या टॉप 5 मध्ये इथेच वेळ झाली थांबायची। पुन्हा भेटू उद्या 7च्या बातमीपत्रात। धन्यवाद।